संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। सरपंच संतोष देशमुखांना मारहाण झालेल्या हत्यारांचा खरं तर वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। संतोष देशमुखांना 4 वेगवेगळ्या हत्यारांना मारहाण करत हत्या करण्यात आली होती आणि त्यांच्या हत्येसाठी कराड गँगने 4 शस्त्र वापरली होती। गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायर असलेला धातूचा चाबूक, तर लोखंडी पाईप आणि लाकडी बांबूचा वापर हत्येसाठी करण्यात आला होता। या 4 विशेष हत्यारांना सरपंच संतोष देशमुखांना मारहाण झाली, ज्यात त्यांच्या अंगावर 150 जखमा आढळून आल्या होत्या। तपास यंत्रणेने कल्पनाचित्र रेखाटून आरोपपत्रात ही माहिती सादर केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, काय अपडेट? संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर हत्या कशा क्रूर पद्धतीने केली होती त्या संदर्भातलं जे चित्र आहे ते समोर आलं होतं। विशेष काही फोटोग्राफ देखील समोर आले होते, काही व्हिडिओच्या संदर्भातलं डिस्क्रिप्शन देखील समोर आलं होतं। मात्र आता जे हत्याराचा जो एक्झामिनेशन रिपोर्ट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि उद्या भविष्यामध्ये ज्यावेळेस न्यायालयीन प्रक्रिया चालत असताना या हत्यारानं संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला आहे का या संदर्भात वैद्यकीय अहवालामध्ये देखील तशा पद्धतीने नमूद केलेलं आहे। विशेष म्हणजे ही 4 जी हत्यारं बनवली होती ही 4ही हत्यारं वेगळ्या स्वरूपाची होती। आता त्यामध्ये बनवत असताना ही कराड गँगनं स्वतंत्र त्याच्यासाठीच बनवली होती का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता। त्याचबरोबर हा जो रिपोर्ट आलेला आहे या रिपोर्टच्या माध्यमातून जे 4 शस्त्राचा उल्लेख करण्यात आला आहे ती शस्त्र मान्य न्यायालयाच्या समोर कालची जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये देखील न्यायालयाच्या समोर ती मांडण्यात आलेली होती। त्यामुळे एकूणच या शस्त्राच्या माध्यमातून संतोष देशमुख यांची कशा पद्धतीने हत्या केली आणि निगून पद्धतीने हत्या केली आणि या जवळपास या हत्याराने मारहाण करत असताना संतोष देशमुख यांना 150 जवळपास उरण त्यांच्या शरीरावरती होते। त्यामुळे सगळे जे काही उरण आणि ज्या हत्याराने मारहाण केली त्यामुळे हा एक्झामिनेशन रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आरोपींना कठोर शासन करण्यासाठी। बरं सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।